वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसतोय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये तापमान 42°C पार गेलंय। त्यामुळे शेतातलं उभं मेथीचं पीक हे तापमानामुळे शेतामध्येच करपून जातंय। सध्या मेथीला चांगला बाजारभाव मिळतोय। या आशेनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मेथीचं पीक घेतलं, मात्र वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसतोय। बाजारपेठेत पोहोचण्याआधीच मेथीचं पीक शेतामध्ये जळून गेलंय। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून या वाढत्या तापमानाचा मनुष्यासह प्राणी आणि शेतीमालालाही मोठा फटका बसतो। मी सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने शेतात पिकवलेल्या मेथीच्या पिकात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिले तर वाढत्या तापमानामुळे ही मेथी शेतातच जळून चाललेली आहे। मोठा फटका खरं तर या तापमानाचा या मेथीच्या पिकाला बसलेला आहे। शेतकऱ्यांनी 1 एकर शेतात मेथी केली होती, मात्र जवळपास 60 ते 70% मेथी ही आताच छोटी असतानाच जळून गेल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? किती बी टाकलं होतं आणि किती खर्च आलता? काय झालं, या ठिकाणी मी जवळपास 1 एकर क्षेत्रावरती मेथी पीक केलं होतं। सध्याच्या घडीला कुठल्याच मालाला बाजारभाव नसल्या कारणाने आजच्या मार्केटनुसार मेथी पीक हे अगदी कमी दिवसात चांगलं उत्पन्न देणारं हे पीक आहे। म्हणून मी ही मेथी करायचं ठरवलं आणि जवळपास 1 एकर क्षेत्रावरती 80 किलो बियाणं मी या मेथीचं पेरलं होतं। परंतु विषय कसा झाला, या वाढत्या तापमानामुळं जवळपास या मेथीचा खर्च सुद्धा आता सुटेल की नाही सुटेल ही अपेक्षा मला वाटायला लागली। कारण काय झालंय, वाढत्या तापमानामुळे जवळपास तुम्ही बघताय ही मेथीची प्रचंड प्रमाणात मर झाली आहे। जवळपास 50% जास्त मर या ठिकाणी झाली आहे। बरं, याला झालेला खर्च 10 ते 15 हजार रुपये आतापर्यंत खर्च झालाय। तो खर्चही मेथी उकरायला येईपर्यंत निघेल की नाही अशी अपेक्षा, अशी चिंता वाटून राहिली आहे। सध्या मेथीला बाजारभाव चांगले आहेत, मात्र वाढत्या तापमानामुळे मेथी खरं तर शेतातच जळून खराब होत असल्याने याचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।